वार्ड क्रमांक 2 चे भाजप उमेदवार तेजस्वी घोसालकर यांच्यासाठी आज शेवटच्या प्रचाराच्या दिवसांनी तुम्ही बघू शकतात। या प्रचाराच्या माध्यमातून ते आज शक्ती प्रदर्शन केल्याचा प्रयत्न सतत सुरू आहे। प्रचार रॅली निघाली आहे। या प्रचार रॅलीमध्ये भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी पण सहभागी झाले आहेत। गोपालजी, शेवटचा दिवस आहे, प्रचाराच्या भव्य रॅली निघाली आहे, काय सांगणार? हा विजय रॅलीपेक्षाही मोठा आजचा रॅली आहे आणि तेजस्वी घोसालकरनी गेले अनेक वर्ष केलेली काम त्याची ही पोचपावती म्हणूया। जगदीश ओझांनी घरोघरी लोक काम पोचवून जे 9 वर्ष काम केलं आणि त्याच्या आधी त्याच्या वडिलांनी करुणाशंकर ओझाजींनी काम केलं, या सर्व कामाचा पोचपावती म्हणून प्रत्येक कार्यकर्ता नव्हे तर प्रत्येक मतदार आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काळात तेजस्वी घोसालकर यापेक्षाही चांगलं काम करून लोकांचं मन जिंकण्याचं काम करेल। ऑल ओव्हर मुंबईमध्ये काय वातावरण आहे? कारण ठाकरे बंधू आणि या निवडणुकीचा मुद्दा मराठी आणि मुंबई असा आहे। त्याचा उत्तर काल देवेंद्र फडणवीसजींनी खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि काल जिजाऊंची जयंती होती, स्वामी विवेकानंदांची जयंती होती। त्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कचा कालचा जो सभा आणि 15 तारखेचा मतदान आणि 16 तारखेच्या मतगणनेत मुंबई शहरात पुन्हा एकदा हिंदू, मराठी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचा महापौर होणार आणि होणार। ठाकरे बंधूने भाजपवर, मुख्यमंत्रीवर अनेक आरोप केले आहेत, भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत, खास करून अडाणींना मुंबई देण्याचे आरोप केले आहेत आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा पण आरोप केला आहे। त्याच्यावर काय? मुंबई महाराष्ट्रातून कोणी तोडू शकत नाही, ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने कोणाचा बापाच्या बापाला जमणार नाही। आता ह्याच्यापेक्षा आणखीन किती बाप लावायचा हे मला कळत नाही आहे आणि मराठी माणूस हा जागरूक माणूस आहे। मराठी माणसांनी हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देश पिंजून काढलं आणि म्हणून तो इतिहास मराठी माणूस डोक्यात ठेवून काम करतो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा महायुतीचा महापौर, हिंदू मराठी महापौर मुंबई महानगरपालिकेत राज्य करेल। तेजस्वी घोसालकर सध्या आमच्यासोबत। तेजस्वी, शक्ती प्रदर्शन सुरू आहे, काय सांगणार? शेवटचा दिवस आहे आज। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचाराचा शेवटची सांगता आहे, पण खरं हे शक्ती प्रदर्शन नाही आहे तर लोकांचं प्रेम आहे, जे लोकांनी प्रेम केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे काम केलेलं आहे ते लोक अजूनही माझी आठवण करतात तिथे। त्याच्यानंतर मी इथे आल्यानंतर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मी तर निवडणूक लढणारच नव्हते, त्यांनी मला सांगितलं एक राजकारणामध्ये चांगली व्यक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला इथे त्यांनी 2 नंबरची तिकीट दिली। खरं तर रोज टीका होते माझ्यावरती, कोणी येतं काही बोलतं, कोण बोलतं नवऱ्याचा फोटो टाकायचा नाही, कोण काय खूप बोलतं। काल तर कोणतरी अंधारे बाई त्यांनी काहीतरी वेगळीच म्हणजे हद्दच केली। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय लिहिलं आहे त्यांना पण माहीत नसेल बहुतेक, पण नवऱ्याला प्रथम स्थान दिलं जातं आपल्यामध्ये आणि ते मी करते आणि त्यात काही चुकीचं करत नाही मला असं वाटतंय। आणि लोकांचं प्रेम हे दिसत आहे आपल्याला आणि मला लोकांवरती खूप विश्वास आहे। तुमच्या विरोधात प्रचार करण्यासाठी जे उभाटाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे आदित्य ठाकरे पण येऊन गेले, सुषमा अंधारे पण येऊन गेले, स्वतः तुमचे सासरे पण होते। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रचारात अजूनही कोणी मोठे नेते आले नाही गोपाल शेट्टीशिवाय, काय वाटतं? असं नाही आहे, मनीषाताई आलेल्या, गोपाल शेट्टी साहेब पण आलेत, मुख्यमंत्री साहेबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे, आणि माझे बंधू म्हणजे माजी नगरसेवक जगदीशबाई हे पण माझ्याबरोबर आहेत। त्यामुळे आम्हाला वाटतं की येऊन फक्त टीका करण्यासाठी नाही तर कामं दाखवा, विकासाची कामं करा आणि विकासाच्या कामावरती टीका करून दाखवा, हेच मला बोलायचं त्यांना। बरोबर आहे। गोपाल शेट्टीजी जे लोक आहेत, जमलेले लोक आहेत, त्यांना बघून ते बोलतात की मला असं वाटतं की हा शक्ती प्रदर्शन नाही, हा विजयाची रॅली आहे। तुम्हाला काय वाटतं विजयाची रॅली? म्हटलं तुम्हाला की शक्ती प्रदर्शन नाही, हे लोकांचं प्रेम आहे। लोकांना विकास कसं करणार त्यासाठी त्यांनी प्रेम दाखवलंय की ही विकास करू शकते म्हणून हिला आपण वोट करायचंय। गेल्या निवडणुकीमध्ये तुमच्यासोबत अभिषेक होते, आज तुम्ही त्यांना आठवण येत आहेत का अभिषेक? खूपच आठवण येते, कारण ज्या प्रकारे गलिच्छ राजकारण करत आहेत
आणि ते पण अभिषेकवरून, तर त्याची आठवण येते. तो असता तर ह्यांची हिंमत झाली नसती असं बोलायची. आणि एखाद्या बाईवती, कारण अभिषेक गेल्यानंतर कोणी विचारायला आलं नव्हतं की तू काय करतेस म्हणून, आणि आता येऊन फक्त राजकारणासाठी गलिच्छ राजकारण करतायत. त्यांना हे उत्तर आहे की समोरचे जे उमेदवार आहे तुमच्या पण फोटो लावले आहेत, त्यांच्या लावले आहेत, हा का मतदातांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न आहे? असेलच. कारण मी आताच म्हटलं, हे गलिच्छ राजकारण तेच करू शकतात ज्यांना त्या स्वतःवरती विश्वास नसेल, तेच हे सगळं करू शकतात. मतदारांना काय सांगणार शेवट? वोटिंग करा, कारण एक एक वोट खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या वोटिंगमुळे एक विकासाचा पाया रुजला जातो. आणि आत्ताच आपल्याकडे महापौर, माजी महापौर शुभाताई पण आलेले आहेत. तर त्यांचा पण मी धन्यवाद देते की ते पण मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.